हॅलो एव्हरीवन, आर एक्स युनिव्हर्सलमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे. आपण फार्मास्युटिक सेकंडमधला पावडर्स हा चॅप्टर पाहत आहोत. सॉलिड डोसेज फॉर्म 4th नंबरला आहे. त्यामध्ये पावडरविषयी आपण डिस्कस करत होतो. सो पावडरमध्ये लास्ट लेक्चरला पावडरचा इंट्रो, त्यानंतर ॲडव्हान्टेजेस ऑफ पावडर अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ पावडर हे 3 पॉईंट आपण डिस्कस केलेले आहेत. सो आज जो पाहणार आहोत आपण क्लासिफिकेशन ऑफ पावडर्स. सो क्लासिफिकेशन ऑफ पावडर्समध्ये मेन 5 टाइप्स पडतात. फर्स्ट आहे बल्क पावडर ऑफ इंटरनल यूज, सेकंड आहे बल्क पावडर फॉर एक्सटर्नल यूज, थर्ड आहे सिम्पल अँड कंपाऊंड पावडर फॉर दी इंटरनल यूज, फोर्थ आहे पावडर्स एनक्लोज इन कॅचेट्स अँड कॅप्सूल्स, अँड फिफ्थ कंप्रेस पावडर्स मीन्स टॅबलेट. ठीक आहे. सो आता हे 5 टाइप्स आहेत, यावरती आपण 1 बाय 1 डिस्कस करणार आहोत डिटेल्समध्ये. सो फर्स्ट आहे बल्क पावडर फॉर दी इंटरनल यूज. पावडर आर डिस्पेन्स इन बल्क व्हेन ॲक्युरेसी ऑफ डोसेस इज नॉट इम्पॉर्टंट. ठीक आहे. बल्क डोस आहे किंवा बल्क पावडर म्हणजे ज्याच्यामध्ये डोस किंवा क्वांटिटी ही फिक्स नसते. ठीक आहे. म्हणजेच त्याच्यामध्ये ॲक्युरेसी असावीच असं काही नसतं, म्हणून त्याला बल्क पावडर म्हणतात. इज नॉट अ इम्पॉर्टंट. बल्क पावडर कंटेन सेव्हरल डोसेस ऑफ अ पावडर. दे आर अ सप्लाय इन वाईड माउथेड कंटेनर्स दॅट परमिट एझी रिमूव्हल ऑफ दी स्पूनफुल ऑफ पावडर. ठीक आहे. म्हणजे पावडर आहे, ह्यामध्ये बल्क पावडर आपण पाहतोय. सो बल्क पावडरमध्ये क्वांटिटी इम्पॉर्टंट नसते. ठीक आहे. वाईड माउथमध्ये ती फिल केली जाते आणि त्याच्यातून म्हणजे स्पूनफुल असेल, 1 टीस्पून असेल किंवा 2 असेल, हे काय फक्त प्रिस्क्राईब केल्याप्रमाणे 1-2 स्पूनफुल म्हणजेच 1 स्पून, त्याच्यामध्ये क्वांटिटी ही फिक्स नाही आहे किंवा म्हणजेच इम्पॉर्टंट नाही. सो अशी जी पावडर आहे ती म्हणजे बल्क पावडर. द नॉन पोटेंट सबस्टन्स विच आर सप्लाय इन अ बल्क आर अँटासिड अँड लॅक्झेटिव्ह. ठीक आहे. म्हणजेच नॉन पोटेंट. ठीक आहे. पोटेंट ड्रग जर असेल तर पोटेंट ड्रगला क्वांटिटी असते, स्ट्रेंथ असते, ही फिक्स असते. सो आपण कोणती पावडर बल्क पावडर म्हणून देणार आहात? नॉन पोटेंट. ठीक आहे. म्हणजेच एक्झाम्पल पाहूयात की अँटासिड असेल किंवा लॅक्झेटिव्ह ह्यांच्यासारख्या जे पावडर्स आहेत त्यामध्ये क्वांटिटी ही काय आहे? इम्पॉर्टंट नाही आहे. सो अशा टाईपचे आपण पावडर्स ही बल्क पावडर फॉर दी इंटरनल यूज. एक्झाम्पल रुबार्ब पावडर. ओके. सेकंड आहे बल्क पावडर फॉर दी एक्सटर्नल यूज. बल्क पावडर फॉर दी एक्सटर्नल यूज आर नॉन पोटेंट सबस्टन्स. अगेन काय आहे इथं? बल्क पावडर आहे. बल्क पावडरमध्ये काय आहे की क्वांटिटी ही इम्पॉर्टंट नाही आहे, म्हणजेच नॉन पोटेंट ड्रग आपण प्रिस्क्राईब करणार. Then these powder are supplied in a cardboard, glass or plastic container which are often designed for the specific method of the application. म्हणजेच ह्याच्यामधून आपण डिस्पेन्स कसं करणार आहोत? इन कार्डबोर्ड, ग्लास और प्लास्टिक कंटेनरमध्ये. ठीक आहे. आपण काय पाहतो? बल्क पावडर्समध्ये एक्सटर्नल यूज. ठीक आहे. आणि बल्क पावडर फॉर दी इंटरनल यूज, हे दोन्ही पण नॉन पोटेंट आहे, क्वांटिटी इम्पॉर्टंट नाही आहे. सो जे इंटरनल यूज आहे बल्कमध्ये हे वाईड माउथमध्ये प्रिस्क्राईब केलं जातं किंवा सप्लाय केलं जातं. आणि बल्क पावडर फॉर दी एक्सटर्नल यूज आहे हे कार्डबोर्ड, ग्लास और प्लास्टिक कंटेनरमध्ये सप्लाय केलं जातं. द डस्टिंग पावडर आर प्रेफरली सप्लाय इन अ प्रेफरेटेड और सिफ्टेड टॉप कंटेनर्स. ठीक आहे. सपोज एक्झाम्पल काय दिलं आहे? डस्टिंग पावडर. डस्टिंग पावडर कशी आहे? एक्सटर्नल यूजसाठी आहे. ठीक आहे. सगळ्याजणी डस्टिंग पावडर पाहिले आहे. डस्टिंग पावडरचं कंटेनर हे सिफ्टेड. ठीक आहे. म्हणजे टॉपला काय असतात? टॉपला होल्स असतात जिथून की तुमचं ॲप्लिकेशन जे आहे हे कसं कन्व्हिनियंटली होऊ शकतं. सो असे सिफ्टेड कंटेनरमध्ये सप्लाय केलं जातं. द कंटेनर शुड बी अ लेबल इंडिकेटिंग दॅट द पावडर इज मेन फॉर दी एक्सटर्नल ॲप्लिकेशन. आणि लेबल काय असणार त्यावरती? यूज फॉर दी एक्सटर्नल ॲप्लिकेशन. देन हे जे आहे, ठीक आहे, बल्क पावडर जे आहे, सो हे बल्क पावडर विच आर कॉमनली यूज एक्सटर्नल ॲप्लिकेशन. हे एक्सटर्नल जे पावडर्स आहेत त्यांना डिवाइड कशामध्ये केले? डस्टिंग पावडर्स आहे, सेकंड आहे इन्सफ्लेशन, थर्ड आहे स्नफ्स अँड फोर्थ आहे डेंट्रीफ्रायसिस. ठीक आहे. सो हे जे 4 आहेत त्यावरती आपण मेनली ह्यावरती क्वेश्चन
पडतो. ठीक आहे, म्हणजेच याच्यामध्ये जर असेल डस्टिंग पावडर, सो कधी कधी क्वेश्चन बल्क पावडर फॉर एक्सटर्नल यूजवरती येईल. सो तुम्हाला हे ऑल म्हणजे डस्टिंग पावडर असेल, इन्सफ्लेशन, स्नब्स, डेंड्रोफायसिस, हे ऑल तुम्हाला एक्सप्लेन करावे लागेल. किंवा शॉर्ट नोट ऑन डस्टिंग पावडर, शॉर्ट नोट ऑफ इन्सफ्लेशन, शॉर्ट नोट ऑन स्नब्स और डेंड्रोफायसिस. सो फर्स्ट आहे डस्टिंग पावडर. Dusting powder are meant for the external application to the skin and generally apply in a very fine state of a subdivision to avoid a local irritation. ठीक आहे, डस्टिंग पावडर आहे. डस्टिंग पावडर जे आहे ते एकदम काय पाहिलं आपण की बल्क पावडर आहे जे एक्सटर्नल यूज करतो ते कशामध्ये सिफ्टेड असेल, कार्डबोर्ड असेल किंवा ग्लास असेल, त्यातले त्यात डस्टिंग पावडरला काय यूज करतात, प्रेफर और सिफ्टेड टॉप कंटेनर्स. ठीक आहे, म्हणजेच इथं तुम्हाला सिफ्टेड टॉप कंटेनर्स, ठीक आहे, म्हणजेच काय की वरती क्लोजर्सला काय असणार आहेत, होल्स असणार, अगदी फाईन होल्स असतात ज्याच्यातून की तुम्हाला पावडरचं ॲप्लिकेशन ऑन दी स्किन असेल हे काय की थोडंसं कन्व्हिनियंट एझी जाऊ ह्याच्यासाठी काय आहे एझिली स्प्रेड होईल किंवा एरिया कवर करेल म्हणून हे सिफ्टेडचे कंटेनर आहेत. ठीक आहे, सो हे डस्टिंग पावडर व्हेरी फाईन स्टेट ऑफ अ सब डिव्हिजन टू अवॉइड अ लोकल इरिटेशन. म्हणजेच ह्यामध्ये पार्टिकल जे आहेत हे कसे आहेत, अगदी फाईन स्टेटमध्ये आहे. जर याचे फाईन पार्टिकल्स नसतील किंवा अगदी छोटे पार्टिकल्स नसेल तर काय होईल, हे स्किनला इरिटेट करू शकतं. म्हणजेच ह्याचे पार्टिकल्स जे आहेत हे खूप फाईनमध्ये डिवाइड केलेले. डस्टिंग पावडर शुड बी पास थ्रू अ सीव नंबर 80 टू एनहान्स दिअरली इफेक्टिवनेस. आणि सीव नंबर्स वगैरे आपण फर्स्ट इयरला ह्याबद्दल डिटेल्स पाहिलेलं आहे की सीव नंबर्स. ठीक आहे, सीव नंबर 80 कशासाठी की अगदी फाईन पार्टिकलला सीव करण्यासाठी आपण 80 नंबर किंवा 180ची मेश यूज करतो. ठीक आहे, डस्टिंग पावडर्स आर 2 टाईप. डस्टिंग पावडर 2 टाईप्समध्ये डिवाइड केलेले. फर्स्ट म्हणजे मेडिकल अँड सेकंड आहे सर्जिकल. सो मेडिकलमध्ये काय की मेडिकल आणि सेकंड आहे सर्जिकल. सो मेडिकल अँड सर्जिकल डस्टिंग पावडर ह्यांच्यामध्ये एक गोष्ट कॉमन आहे की काय की डस्टिंग पावडर्स आहेत ऑफकोर्स हे कसे पाहिजेत की हे अँटीसेप्टिक म्हणून यूज होणार आहेत किंवा ॲस्ट्रिंजंट म्हणून यूज होणारे आहेत. सो ह्यांना स्टराईल केलं पाहिजे. ठीक आहे, सो हे दोघांना पण स्टराईल केलं पाहिजे. शुड बी स्टराईल सर्जिकल और मेडिकल डस्टिंग पावडर. आणि हे दोन्ही पण कशा असणार आहेत, अगदी फाईन. म्हणजेच डस्टिंग पावडर जे आहे सो ह्याचं स्ट्रक्चरच काय आहे की अगदी फाईन स्टेटमध्ये ह्यांना डिव्हाइड केलेलं आहे. सो मेडिकल म्हणजे काय, सो मेडिकल डस्टिंग पावडर आर यूज मेनली फॉर सुपरफिशियल स्किन कंडिशन्स. ठीक आहे, म्हणजेच ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया किंवा सपोज बॅक्टेरियल इन्फेक्शन जर स्किनवर असेल सो मायनरमध्ये, सो ह्यांना कोणती पावडर यूज करणार ती म्हणजे मेडिकल डस्टिंग पावडर. आणि त्या उलट वेअर ॲज अ सर्जिकल डस्टिंग पावडर आर यूज इन द बॉडी कॅव्हिटी अँड ऑल्सो मेजर वॉन्ड्स. आणि सर्जिकल जे आहे ठीक आहे, डस्टिंग पावडर 2मध्ये डिव्हाइड केले, मेडिकल अँड सर्जिकल. सो मेडिकल आणि सर्जिकल दोघांना पण काय की शुड बी स्टराईल करायचं आहे. आणि स्टराईल केल्याच्या नंतर हे जे मेडिकल आहे सो हे मेडिकल सुपरफिशियल स्किन कंडिशन आहेत. म्हणजे स्किनवरती जर तुम्हाला काही इन्फेक्शन वगैरे असेल, बॅक्टेरियल इन्फेक्शन, सो हे ट्रीट करण्यासाठी तुम्ही मेडिकल डस्टिंग पावडर यूज करणार आहात. आणि सेकंड जे आहे सर्जिकल डस्टिंग पावडर. सो सर्जिकल डस्टिंग पावडर ही बॉडी कॅव्हिटीमध्ये जर इन्फेक्शन असेल सो ती ट्रीट करण्यासाठी अँड ऑल्सो मेजर वॉन्डसाठी हे यूज करणार आहे. ॲज अ रिझल्ट ऑफ बर्न अँड अम्बिलिकल कॉर्ड्स ऑफ इन्फंट्स. आणि हे ऑल्सो काय की बर्नवर पण होऊ शकतं किंवा अम्बिलिकल कॉर्डवर पण आपण जी सर्जिकल डस्टिंग पावडर आहे ही यूज करू शकतो. सो सर्जिकल डस्टिंग पावडर मस्ट बी स्टराईल बिफोर दी यूज, वेअर ॲज अ मेडिकल डस्टिंग पावडर मस्ट बी फ्री फ्रॉम दी पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम. ठीक आहे, म्हणजेच डस्टिंग पावडर जी आहे डस्टिंग पावडर स्टराईल हवी आहे, बट त्यातमध्ये सर्जिकल जी डस्टिंग पावडर आहे ही म्हणजे सर्जरीवाली जी वॉन्ड्स असेल किंवा मेजर वॉन्ड्स असेल किंवा मग बॉडी कॅव्हिटीमध्ये एंटर करणार आहेत सो त्याच्यासाठी ही कसे पाहिजे, स्टराईल पाहिजे. आणि त्यासोबत मेडिकल डस्टिंग पावडर जी आहे ही मस्ट बी फ्री फ्रॉम पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम. ओके, सो डस्टिंग पावडर आर जनरली प्रिपेअर बाय द मिक्सिंग 2 or more than 2 ingredients. 2 ingredients कोणते, द प्रिपरेशन ऑफ डस्टिंग पावडर, द टॉल, कॅवलिन अँड स्टार्च आर कॉमनली यूज फॉर दी एक्सटर्नल यूज. ठीक आहे, म्हणजेच हे एक्सटर्नल यूज होणारी जी बल्क पावडर आहे म्हणजेच डस्टिंग पावडर ह्यामध्ये 3 इंग्रेडियंट मेजरली यूज केले जातात.
सो मेडिकल अँड सर्जिकल डस्टिंग पावडर बिफोर यूज मस्ट बी स्टराईल बाय द ड्राय स्टेट हीट मेथड ॲट 160 डिग्री सेल्सिअस फॉर दी 2 hours. म्हणजेच ह्यांना स्टराईल करून घ्यायचं आहे कशानं, ड्राय हीट मेथडनं. ठीक आहे, ड्राय हीट मेथड का यूज केली, कारण की आपल्या पावडर्स आहेत आणि पावडरमध्ये ड्राय स्टेट यूज करा, म्हणजेच आपल्याला पावडरमध्ये मॉइश्चर नको आहे. सो ह्यांना स्टराईल करण्यासाठी ड्राय हीट मेथड यूज करायची. कशासाठी, 160 डिग्री सेल्सिअससाठी फॉर दी 2 hours. Then surgical dusting powders are used in a body cavity and also used on a burn case and umbilical cord in infants, and medical dusting powders are generally used on a superficial skin conditions. Okay, bacterial infection वगैरे झाल्यानंतर, but such ingredients are readily contaminated with the pathogenic bacteria, so these must be sterile before the by dry हीट स्टेट स्टरलायझेशन मेथड, म्हणजे स्टराईल करायचं. नेक्स्ट आहे द डस्टिंग पावडर आर डिस्पेन्स इन अ सिफ्टर और एरोसोल कंटेनर्स. म्हणजेच आपण पाहिलं की डस्टिंग पावडरसाठी सिफ्टेड कंटेनर यूज करणार, म्हणजे हे सिफ्टेड कंटेनर. ठीक आहे. सो डस्टिंग पावडर आर जनरली नॉन टॉक्सिक but inhalation of the fine powder ingredients by the infant may lead to pulmonary inflammations. ठीक आहे. ह्यामध्ये ऑफकोर्स स्टार्टिंगलाच पाहिलं की डस्टिंग पावडरमध्ये नॉन पोटेंट ड्रग आपण यूज करणार आहे, ज्याच्यामध्ये की क्वांटिटी इम्पॉर्टंट नाही आहे. बट जर असे नॉन टॉक्सिक असेल, नॉन पोटेंट असेल, बट त्यामध्ये जर इन्फंट्सनं त्याला इन्हेल केलं किंवा स्मॉल पार्टिकल्स जर इन्हेल झाले, सो त्याला काय होऊ शकतं, पल्मनरी इन्फ्लामेशन होऊ शकतं. म्हणून काय करायचं की ह्याच्यासाठी म्हणजे केअर शुड बी टेकन वाईल दी हँडलिंग. सो यूज आहे बल्क पावडरचा फॉर दी एक्सटर्नल यूज जो आहे त्याचा अँटीसेप्टिक आहे, ॲस्ट्रिंजंट, ॲब्झॉर्बंट अँड अँटीपर्स्परंट ह्यासाठी यूज केला जातो. ठीक आहे. सो नेक्स्ट जो आहे आपण एक एक्झाम्पल पाहूया डस्टिंग पावडरचा. सो डस्टिंग पावडरचं एक्झाम्पल घेऊया. प्युरिफाईड टाल्क स्टराईल, ऑफकोर्स स्टराईल पाहिजे. देन स्टार्च पावडर सुद्धा स्टराईल पाहिजे. देन झिंक ऑक्साईड घेतलेलं आहे. इथं झिंक ऑक्साईडची प्रॉपर्टी काय असणार आहे, ॲस्ट्रिंजंट किंवा अँटीसेप्टिकसुद्धा झिंक ऑक्साईड असू शकतं. अँड देन सॅलिसिलिक ॲसिड पावडर. झिंक ऑक्साईड आणि सॅलिसिलिक ॲसिड हे 2 ड्रग आहेत आणि हे दोन्ही पण पावडर फॉर्ममध्ये आहेत, म्हणजेच ऑफकोर्स हे अँटीसेप्टिक असणार आहे. किंवा फंगल इन्फेक्शन झालं असेल तर फंगलसाठी हे यूज होणारं आहे. आता ह्याची प्रोसिजर, वे ॲक्युरेटली ऑल दी पावडर्स and mix them the ascending order of their the weight, and then pass mixed powder they through sieve number 85 or 120 मधनं all powders weigh करून घ्यायच्यात आणि त्यांना 85 to 120 मेशमधनं पास करायच्यात. आणि ह्या ज्या पावडर पास केलेल्या आहे त्यांना सिफ्टेड कंटेनरमध्ये ॲड करायचं आहे. ठीक आहे. आणि लेबल ऑफकोर्स काय असणार आहे, फॉर दी एक्सटर्नल यूज ओनली. देन डायरेक्शन आहे अप्लाइड ऑन दी अफेक्टेड पार्ट 2 or 3 times in a day. आणि यूज आहे झिंक ऑक्साईडचा यूज सांगितला आहे, ॲस्ट्रिंजंट अँड अँटीसेप्टिक, अँड सॅलिसिलिकचं सांगितलं आहे अँटीसेप्टिक अँड फंगिसायडल. ठीक आहे. म्हणजेच ऑफकोर्स सुपरफिशियल स्किन कंडिशनसाठी झिंक ऑक्साईड अँड सॅलिसिलिक ॲसिड यूज होणार आहे. ठीक आहे. सेकंडचं आहे ते इन्सफ्लेशन.